सध्या स्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे। महाराष्ट्रात दररोज 60 ते 65 लाख प्रवासी वाहतूक करणारी एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे। परंतु सध्या स्थितीत बहुतांश बंद अवस्थेत असल्याने एसटीचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे। अशा स्थितीत एसटीचे आर्थिक उत्पन्न वाढवणे काळाची गरज आहे। परंतु कोरोना विषाणूचा पसराव रोखून प्रवासी वाहतूक करणे एसटी पुढील मोठे आव्हान आहे। कोरोनाच्या भीतीपोटी प्रवासी वाहतूक पूर्वीप्रमाणे होणे अशक्य आहे। अशी परिस्थिती कायम राहिली तर एसटी कर्मचारी व त्यांची कुटुंब यांची भविष्यात उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शासन एका मर्यादेपर्यंतच आर्थिक मदत देऊ शकते। ही सध्या स्थिती लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून हरिमाळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे निवेदन सादर करून कोरोना या वैश्विक महामारीमध्ये प्रवासी वाहतूक करणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटीचे कामकाज ठप्प झाल्याने एसटी तसेच त्यावर अवलंबून असणारे एसटी कामगार आर्थिक अडचणीत आले आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या व पुढील बऱ्याच काळापर्यंत एसटीची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची लक्षणे दिसून येत नाही। तसेच दीर्घकाळ प्रवासी वाहतूक नियमितपणे सुरू राहू शकत नाही। त्यामुळे भविष्य काळात एसटी कर्मचाऱ्यांची उपासमार होऊ शकते। त्याकरिता भारतीय रेल्वेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रवासी वाहतूक बरोबर माल वाहतूक सुरू करून एसटीला ऊर्जित अवस्था देण्यासाठी व उत्पन्नाचे स्रोत सुरू करण्याकरिता एसटी बसेसमधून मध्यम व लांब पल्ल्याची माल वाहतूक सुरू करण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 60 ते 65 लाख प्रवाशांची सेवा करणारी एसटी बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत आहे। त्यामुळे एसटीचे आर्थिक उत्पन्न बुडालेले आहे। अशा परिस्थितीमध्ये एसटीला आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधणं काळाची गरज आहे। या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय हरिमाळी साहेब, सरचिटणीस माननीय मोहन चावरे यांना व आम्ही सर्वांनी मिळून एसटीला नवसंजीवनी देण्याकरता महाराष्ट्र शासनाला एसटीची मालवाहतूक सुरू करण्याचा पर्यायी मार्ग सुचवलेला आहे। त्याबाबतचे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय परिवहन मंत्री अनिल परब साहेब तसेच माननीय व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने साहेब यांना दिलेले आहे। एसटी बसचे तात्पुरत्या स्वरूपात माल वाहतूक करण्याच्या दृष्टीने रूपांतर करण्यात यावे। ही माल वाहतूक करिता आगारे, बसस्थानके यावरील पार्सल सेवा कर्मचारी सर्व यंत्रणा कार्यान्वित करून एसटीचे आर्थिक उत्पन्न वाढवता येऊ शकते, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।